नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बीड जिल्ह्यातील माजलगाव या शहरामध्ये सोनाली नावाची एक 28 वर्षांची महिला आपल्या मुलीसोबत आणि सासूसोबत राहायची। सोनालीचा नवरा हा कामाच्या निमित्ताने बाहेर देशामध्ये गेला होता। त्या कारणामुळे सोनाली आता खूप एकटी राहत होती। ती आपल्या शेजारच्या लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करायची। घरची खूप श्रीमंत होती आणि सगळं काही अगदी व्यवस्थितपणे चालू होतं। सोनाली आपल्या एका शेजारच्या व्यक्तीसोबत मैत्री करते। तो व्यक्ती आणि सोनाली दोघे जण एकमेकांच्या घरी ये जा करत होते। एक दिवस सोनाली आपल्या कामामध्ये व्यस्त असते आणि तो शेजारचा व्यक्ती तिच्या घरातील बाथरूम वापरण्याच्या बहाण्याने तिच्या बाथरूममध्ये जातो आणि बाथरूममध्ये त्याने एक हिडन कॅमेरा लावून ठेवला आणि त्या कॅमेरामध्ये त्याने सोनालीचे असे नको त्या प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्ड केले, ज्या व्हिडिओचा त्या असा गैरवापर करून घेणार होता ज्याबद्दल कधी सोनालीने विचार देखील केला नव्हता। ही घटना प्रत्येक महिलेने पाहिली पाहिजे। या घटनेतून तुम्हाला देखील समजेल की आपण कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि कोणावर नाही। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बीड जिल्ह्यातील माजलगाव या शहरामध्ये सोनाली नावाची 28 वर्षांची महिला आपल्या मुलीसोबत आणि आपल्या सासूसोबत राहायची। सोनालीचं लग्न 4 ते 5 वर्षा अगोदर झालं आणि सध्या सोनालीला 2 वर्षांची मुलगी आहे। तिचा नवरा हा इंजिनियर आहे आणि तो आपल्या कामाच्या निमित्ताने बाहेर देशामध्ये जाऊन राहू लागला। अशामध्ये सोनाली आपल्या वृद्ध असलेल्या सासूची काळजी घ्यायची आणि आपल्या मुलीला सांभाळायची। घरी कोणत्याही गोष्टीची काही पण कमतरता नव्हती। त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, अगोदरची प्रॉपर्टी होती, त्यामुळे सोनालीलाही कोणत्याही गोष्टीचा कोणताही त्रास नव्हता। पण गरज होती ती एका साथीदाराची, म्हणजे तिचा नवरा। पण तो कामाच्या निमित्ताने बाहेर देशामध्ये होता। पण या वेळेमध्ये पण सोनाली इकडे तिकडे कुठेही असं काही करत नव्हती किंवा कोणासोबतही अनैतिक संबंध ठेवण्याचे प्रयत्न देखील करत नव्हती। ती फक्त आपल्या शेजारी असलेल्या काही लोकांना बोलायची, आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि आपल्या मैत्रिणींसोबत तिचा संपर्क होता। पण तिच्या शेजारी कार्तिक राठोड नावाचा एक 29 ते 30 वर्षांचा मुलगा देखील राहायचा। तो मुलगा म्हणजे तो एक बिझनेसमॅन होता। तो बिझनेसमॅन देखील होता आणि त्याचं एज्युकेशन देखील चालू होतं आणि सोनाली आणि कार्तिक राठोड या दोघांची चांगली मैत्री झाली होती। यांची मैत्री खूप घट्ट झाली। या दोघांचा एकमेकांवर चांगलाच विश्वास जडला। हा विश्वास खूप एवढा जडला होता की सोनाली एकटी असल्यावर देखील तो व्यक्ती सोनालीच्या घरी जात होता आणि सोनालीला पण कोणत्याही गोष्टीची काही पण चिंता नव्हती। ती त्या व्यक्तीवर डोळे लावून विश्वास ठेवत होती। पण त्याच्या मनामध्ये काय चालू आहे याचा विचार कधी तिने केला नव्हता। कार्तिक राठोडच्या मनामध्ये असे विचार आले होते की त्याला सोनालीसोबत संबंध ठेवायचे आहेत, पण हे सर्व अशा प्रकारे शक्य होणार नाही। त्याच्यासाठी त्याला काहीतरी प्लॅन बनवावा लागेल आणि त्याने आपल्या डोक्यामध्ये एक फारच घाणेरडा प्लॅन देखील तयार केला होता। एक दिवस सोनालीची सासू ही आपल्या दवाखान्याच्या कामाच्या निमित्ताने आपल्या मुलीसोबत दवाखान्यामध्ये गेली होती। 2-3 दिवस ती घरी परत येणार नव्हती। याचा फायदा कार्तिक राठोड घेतो। तो एक दिवस अचानक सोनालीच्या घरी गेला आणि सोनाली ज्या वेळेस किचनमध्ये गेली तर तो तिची बाथरूम वापरण्यासाठी तिच्या बाथरूममध्ये जातो आणि बाथरूममध्ये त्याने एक हिडन कॅमेरा लपवला, जो त्याने अगोदरच सोबत आणला होता। याबद्दल कधी सोनालीने विचार देखील केला नव्हता की तिचा जवळचा मित्र, ज्यावर तिने एवढा विश्वास ठेवला, तोच व्यक्ती असं काही करणार आहे। कार्तिक राठोड हा त्या सोनालीच्या बाथरूममध्ये कॅमेरा लपवतो आणि बाहेर एकदम येऊन नॉर्मलपणे वागू लागला होता। 2-4 दिवसांचा वेळ निघून जातो आणि 2-4 दिवसानंतर परत एक दिवस सोनाली एकटी असते तर कार्तिक राठोड तिच्या घरी पोहोचतो। पण यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये वासना स्पष्टपणे दिसू लागली होती। तो सोनालीला एकटं बघून अगोदर घराचा दरवाजा बंद करतो। तो तिच्यासोबत एकदम विचित्र प्रकारे वागू लागला होता। तर सोनाली त्याला म्हणते, तू घरातून निघून जा, आता येऊ नको, आता मी एकटी आहे किंवा मला काही काम आहे, असे बहाणे ती करू लागली होती। पण कार्तिक राठोड सोनालीला आपल्या फोनमधले व्हिडिओ दाखवतो। तो व्हिडिओ म्हणजे ज्यावेळेस त्याने बाथरूममध्ये कॅमेरा लपवला होता।
त्यामध्ये त्याने सोनालीचे नको त्या प्रकारचे फोटोज आणि व्हिडिओज आपल्या फोनमध्ये कैद केले होते आणि ते सर्व फोटोज आणि व्हिडिओज तो सोनालीला दाखवतो. सोनाली हे सर्व बघते आणि तिला बघून विश्वास बसत नाही की ज्या व्यक्तीवर तिने एवढा विश्वास ठेवला तोच व्यक्ती असं काही करू शकतो. आणि यानंतर सोनाली त्याला विनवण्या करते की हे सर्व डिलीट कर, असं करू नको, पण तो अजिबात ऐकत नाही. त्याला सोनालीकडे असलेला पैसा दिसू लागला आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे त्याला त्या महिलेसोबत संबंध ठेवायचे होते. त्यानंतर त्याने सोनालीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. ते संबंध नसून तो एक प्रकारचा बलात्कार होता जो कार्तिकने सोनालीवर केला. तिच्या मर्जी विरोधामध्ये तिच्यासोबत संबंध झाले आणि असे संबंध म्हणजे बलात्कार असतात, असे संबंध म्हणजे अत्याचार असतात आणि हाच अत्याचार कार्तिकने सोनालीवर केला होता. त्यानंतर देखील त्याने ज्या वेळेस संबंध स्थापित केले त्याचे पण त्याने व्हिडिओज बनवून घेतले आणि यानंतर तो वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता, तिच्यावर बलात्कार करत होता. अशामध्ये सोनालीला समजत नव्हतं की या सगळ्या गोष्टीमधून बाहेर कसं पडावं. जर आपण कुणाला सांगितलं तर आपलंच नाव खराब होईल आणि कार्तिक हा प्रत्येक वेळी तिला असं म्हणायचा की मी तुझे फोटो डिलीट करतो, बस एक वेळेस तुम्ही जे तुला सांगेल ते ऐकावं लागेल. असं म्हणू तो वारंवार सोनालीसोबत हे सगळं करू लागला होता. जर तिने या सगळ्या गोष्टी आपल्या नवऱ्याला सांगितल्या असता तर उलट नवरा तिच्याबद्दल वाईट विचार करत होता अशी भीती तिला वाटत होती. त्या कारणामुळे तिने या गोष्टी कुणाला काही पण सांगितल्या नाही. तिनं कमीत कमी आपल्या जवळच्या व्यक्तीला तरी या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या, पण सोनाली असं काही पण करत नाही. पण या गोष्टी हद्दीच्या बाहेर त्यावेळेस गेल्या म्हणजे ऑक्टोबर 2024च्या पहिल्या आठवड्यामध्ये, ज्या वेळेस सोनालीचा मित्र कार्तिक राठोड हा तिला अचानक आपल्या घरी बोलावतो. घरी बोलावल्यानंतर त्याच्यासोबत एक अजून व्यक्ती असतो. तो व्यक्ती म्हणजे त्याचा बिझनेस पार्टनर आणि त्याने अगोदरच आपल्या बिझनेस पार्टनरला सोनालीचे आणि त्याचे संबंध ठेवल्याचे व्हिडिओ दाखवले होते. आता सोनालीला त्या घरामध्ये गेल्या गेल्या समजलं होतं की आपल्यासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं होणार आहे, पण तिच्यावर अशी वेळ आली होती की तिला काही पण करता येणार नव्हतं. सोनाली त्या ठिकाणी गेली आणि कार्तिकने तिच्यासमोर अशी काही मागणी केली की त्यावर तिच्या पायाखालची जमीन परत एकदा सरकली होती. कार्तिक तिला म्हणतो की मला आणि माझ्या मित्राला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे आहे आणि जर तू आमचं ऐकलं नाही तर मी हे सर्व व्हिडिओ, हे सर्व फोटो व्हायरल करून टाकेल. त्या महिलेकडे कोणताही मार्ग राहिला नव्हता. तिने त्यांच्या म्हणण्यानुसार दोघांसोबतही संबंध ठेवले म्हणजे त्या दोघांनीही मिळून त्या महिलेवर बलात्कार केला, तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला समजलं होतं की तिने किती मोठी चूक केली. जे पाऊल तिला 8 ते 10 महिने अगोदर घ्यायला हवे होते, ज्या वेळेस या सर्व गोष्टींची सुरुवात झाली होती त्याच वेळेस जर सोनालीने हे पाऊल उचललं असतं तर आज ही वेळ आली नसती. शेवटी तिने आपल्या जवळ असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली की तिच्यासोबत मागच्या 8 ते 10 महिन्यापासून हे सर्व प्रकार चालू आहे. पोलिसांनी देखील आरोपींना अटक केली आणि अटक करून त्यांच्यावर जे पण काही कायदे लागतील ते कायदे पोलीस लावत आहेत. पण अशा या सर्व घटनेमध्ये एका महिलेनं आपलं आयुष्य बर्बाद करून घेतलं. कारण अगोदर सोनालीने त्या व्यक्तीवर एवढा विश्वास ठेवला आणि त्याने तिचा विश्वासघात केला आणि त्यानंतर ज्या वेळेस सोनालीला समोर हे सगळं होऊ लागलं त्यावेळेस पण ती चूप राहून सर्व काही सहन करत चालली होती, जे फार चुकीचं आहे. जर कोणासोबत असं कोणतंही कोणी ब्लॅकमेलिंग करत असेल किंवा असे कोणतेही काम करत असेल तर त्याचं काम आहे की त्याने या गोष्टींना सामोरं जायचं आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना, नवरा असेल, बायको असेल, आई वडील कोणी पण असेल किंवा शेवटी पोलिसवाल्यांनी देखील या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजेच, हेच या व्हिडिओमधून सांगणे आहे. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.